विद्यार्थी मित्र हो, भूमिती हा विषय आपल्याला सगळ्याला माहिती आहे की खूप मजेशीर विषय आहे की ज्याच्यामध्ये विविध आकृती असतात, प्लेन आकृती असतात, 3 डायमेन्शनल आकृती असतात. ह्या सगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा अभ्यास आपण या भूमितीमध्ये करत असतो. या अगोदर तुम्हाला भूमिती विषय शिकवत असताना बऱ्याचदा वर्गामधील 4 भिंतीच्या आत काहीतरी एक पद्धत घेतली जायची आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण हा विषय शिकत होतो. परंतु विद्यार्थी मित्र, आज आपण भूमिती हा विषय नेहमीच्या पद्धतीने अजिबात शिकणार नाही. आपण एक वेगळ्या पद्धतीनं हा विषय शिकण्याचा प्रयत्न करूयात. भूमिती विषयामध्ये आताच मी म्हटलो की अनेक मजेशीर कल्पना असतात, अनेक प्रकारचे खेळ सुद्धा आपल्याला खेळता येतात. आज आपण भूमिती विषयामध्ये खेळाच्या माध्यमातून भूमिती शिकण्याचा प्रयत्न करूयात. अर्थात कोणताही खेळ म्हटलं की त्या खेळाला काही नियम असतात, तर ते नियम मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे. या खेळामध्ये आपण वर्गाच्या बाहेर अजिबात जाणार नाही, वर्गामध्येच हा खेळ खेळणार आहे. परंतु हा खेळ खेळत असताना त्याच्या काही नियम असतील, काही अटी असतील, त्या नीट समजून घ्या. पहिल्यांदा मी त्या संदर्भातील काही नियम सांगतोय. तर या खेळामध्ये मी काय करणार आहे की तुमच्या समोर काही भौमितिक आकृत्या सादर करणार आहे. तुम्हाला त्या आकृत्या काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करायचंय. या आकृत्यापैकी काही आकृत्या माझ्या कल्पनेमध्ये बसतात, माझ्या विचारामध्ये बसतात, आणि म्हणून मी त्या आकृत्याला काय करणार आहे, होय गटामध्ये टाकणार आहे. ज्या आकृत्या माझ्या कल्पनेमध्ये बसणार नाही त्याला मी नाही गटामध्ये टाकणार आहे. बघूया तुम्हाला माझ्या मनामध्ये काय आहे ते लवकर ओळखता येते का. कारण भूमितीमध्ये अनेक प्रकारचे खेळ सुद्धा तुम्ही लहानपणी खेळला असेल. उदाहरणार्थ समजा मी म्हटलं तुम्हाला की मला माझ्या सर्व बाजू सारख्या आहेत, माझे सर्व कोण सारखे आहेत, माझे कर्ण सुद्धा सारखे आहेत, तर मी कोण, असं जर म्हटलं तर तुम्ही उत्तर काय द्याल बरं? चौरस. 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 अगदी बरोबर आहे, चौरस. अगदी तसंच इथं हे आहे पहा. माझ्या मनामध्ये ज्या काही आकृत्या आहेत त्या आकृत्या मी होय गटात टाकेल, आणि ज्या माझ्या कल्पनेत बसत नाही त्याला मात्र नाही गटामध्ये टाकेल. तुम्हाला मात्र ओळखायचे प्रत्येक वेळेस की मी कोणत्या आकृतीचा विचार करतोय. त्याच्यासाठी प्रथम आपण काय करूया, एक कृतीपत्रिका तयार करूयात. ही कृतीपत्रिका तुमच्या वहीमध्ये परदिशा आखून घ्यायची की ज्यामध्ये 3 स्तंभ आहेत, होकारार्थी उदाहरणं, नकारार्थी उदाहरणं आणि अंदाज. डाव्या बाजूला सिरियल नंबर टाकला तरी चालेल, 1 2 3, म्हणजे उदाहरणाचा क्रमांक आपण म्हणूयात. तुम्हाला फक्त होकारार्थी उदाहरण क्रमांक तिथे लिहिलं तरी चालेल, किंवा त्याचं नाव लिहिलं आकृतीचं तरी चालेल, काय हरकत नाही. नकारार्थी उदाहरणं आणि शेवटी तुमचा अंदाज, गेस तुम्ही जो करता आहात माझ्या मनातील आकृतीबाबत. हा 3 स्तंभ आखून घेतले सर सर्वांनी. हो सर. ओके, चला आपण आता खेळाला सुरुवात करणार आहोत. आताच मी म्हटलं होतं की अशा विविध प्रकारच्या आकृत्या आपल्या सभोवताली आपण पाहत असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा अशा आकृत्या बऱ्याचशा असतात, पण या सगळ्याच आकृत्या माझ्या कल्पनेमध्ये बसत नाहीत. यातील काहीच आकृत्या माझ्या कल्पनेशी संबंधित आहेत, आणि म्हणून त्या आकृत्या कोणत्या बरं याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. बघूया तुमच्यापैकी कोण सर्वात अगोदर माझ्या मनातील आकृत्या ओळखता येते. चला खेळाला आपण सुरुवात करूया. उजव्या बाजूला तुम्हाला आकृत्या दिसत आहेत पहा, त्याच्यावर मी क्रमांकही मुद्दाम टाकलेले आहेत. आता या प्रत्येक आकृत्या 1 बाय 1 मी तुमच्या समोर घेणार आहे आणि तुम्हाला कल्पना देणार आहे की ती आकृती माझ्या कल्पनेत बसते किंवा नाही. आकृती क्रमांक 1 तुम्हाला या ठिकाणी दिसते पहा. ही आकृती माझ्या कल्पनेमध्ये अजिबात बसत नाही, आणि म्हणून मी त्याला नाही गटामध्ये टाकणार आहे. तुम्ही तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये नोंद करा. उदाहरण 1 नाही आकृतीमध्ये कोणत्या आहेत, त्या आकृतीचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण आयत म्हणतो. तर आयत ही आकृती माझ्या कल्पनेमध्ये अजिबात बसत नाही, आणि म्हणून मी त्याला नाही गटामध्ये टाकलेलं आहे. आता मी कोणत्या आकृतीचा विचार करत असेल याबाबत तुमचा अंदाज लिहा. अंदाज आपण सांगायचा नाही, कोणी अंदाज आपण शेवटी एकत्रित घेऊया, कारण मग विद्यार्थ्यांना ज्यांना माझ्या मनातील आकृती ओळखली ते इतरांना मग विचार करायला संधी मिळणार नाही. अंदाज सगळ्यांना दिला? हॅलो. हो सर. ओके. हो सर.
चला आपण दुसरी आकृती पाहूयात. ही 2 नंबरची आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते कोपऱ्यामध्ये, ज्याला तुम्ही घन सुद्धा म्हणता. तर ही आकृती माझ्या कल्पनेमध्ये बसते पहा, आणि म्हणून मी त्याला होय गटामध्ये टाकणार आहे. माझ्या कल्पनेमध्ये ती बसते म्हणून मी त्याला होय गटामध्ये टाकणार आहे. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये होय गटामध्ये त्याचा उल्लेख करा, आणि तुमचा अंदाज बदलला असेल तर तो अंदाज तिथं बदलला नसेल तर तसंच म्हणा की माझा पूर्वीचा जो अंदाज होता तोच अंदाज तसाच राहिलाय. आता हा अंदाज कोणा बाबतीत आहे? माझ्या मनात कोणत्या आकृत्यांचा विचार चाललेला आहे. चला, अंदाज तुम्ही लिहिलेला असेल. दोन्ही गटामध्ये एक एक आकृती तुम्हाला दिसते, परंतु होय गटातील आकृत्या माझ्या कल्पनेमध्ये बसतात. तिसरी आकृती घेऊया. ही तिसरी आकृती माझ्या कल्पनेमध्ये अजिबात बसत नाही. माझ्या कल्पनेमध्ये ती बसते, आणि म्हणून मी त्याला काय करणार आहे? होय गटामध्ये टाकणार आहे. माझ्या कल्पनेमध्ये ही आकृती बसते आणि म्हणून मी त्याला होय गटामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्ही तुमचा अंदाज त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंदाज लिहिला? हो सर. चला आपण चौथ्या आकृतीकडे जाऊयात. चौथ्या आकृती तर तुम्हाला दिसते, ज्याला तुम्ही गोल असंही म्हणता. तर ही गोल ही जी आकृती आहे, घनाकृती म्हणूया आपण, ही मात्र माझ्या कल्पनेमध्ये अजिबात बसत नाही, आणि म्हणून मी त्या आकृतीला नाही गटामध्ये टाकणार आहे. पहा, तुमच्या वहीमध्ये नोंद करायचे, नाही गटामध्ये ही गोल आकृती टाकायचे. आणि माझ्या मनात आता कोणत्या आकृतींचा विचार चालला याबाबतचा अंदाज तुम्हाला मांडायचा आहे. पूर्वीचाच अंदाज असेल तर तोच लिहा, पुन्हा अंदाज बदलला असेल तरीही तिथं नोंद करा. कारण 2 आकृत्या आता माझ्या गटामध्ये नाहीत, आणि 2 आकृत्या माझ्या कल्पनेमध्ये इथं बसतायत. 5वी आकृती जी आहे, मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ त्याचा ऑन करून दाखवतोय, म्हणजे तुम्हाला थोडीशी कल्पना त्याची व्यवस्थितपणे येऊ शकेल की आकृती कशी असते ती. दिसतंय का आकृती? पहा सर्वांना. व्हिडिओला जरा क्लिक करा, थोडस व्हिडिओला क्लिक करा, लक्षात येईल. पहा, व्यवस्थितपणे दाखवतोय मी, त्याचे सर्व अंग तुम्हाला दिसावीत म्हणून. ओके, तरी माझी 5 नंबरची आकृती आहे. ही आकृती मात्र माझ्या कल्पनेमध्ये बसत नाही. तर दिसतंय तुम्हाला, ही माझ्या कल्पनेमध्ये अजिबात बसत नाही, आणि म्हणून मी तिला नाही गटामध्ये टाकणार आहे. तुमचा अंदाज आता मांडायचा आहे. काय बदल झाला का? म्हणजे माझ्या मनामध्ये आता कोणत्या आकृत्या असतील याबाबत तुम्हाला पुन्हा एकदा विचार करायचा आहे. 2च आकृत्या दिसत आहेत होय गटामध्ये, आणि 3 आकृत्या नाही गटामध्ये दिसत आहेत. अजूनही एक आकृती, पुढची आकृती मी घेतोय, म्हणजे तुमचा गोंधळ कमी होईल, का तुम्ही ओळखण्यासाठी सुलभता येईल. 6 नंबरची आकृती दिसते पहा. ही आकृती मात्र माझ्या कल्पनेमध्ये बसते, ज्याला इष्टिका चिती आपण म्हणतो. पहा, आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे निळ्या प्रकारचे बॉक्सही असतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवतोय, तुम्हाला दिसेल पहा, हा एक बॉक्स आहे. अशा प्रकारचे बॉक्स आपल्या घरामध्ये भरपूर असतात. तर हे जे बॉक्स आहेत, हे बॉक्स किंवा अशा प्रकारचा आकार असणाऱ्या ज्या आकृती आहेत, हे मात्र माझ्या कल्पनेमध्ये बसतात, आणि म्हणून मी त्याला होय गटामध्ये टाकणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी 3 आकृत्या, 3 घनाकृती माझ्या कल्पनेमध्ये बसतायत, आणि 3 मात्र माझ्या कल्पनेमध्ये बसत नाहीत. आता उर्वरित राहिलेल्या 2ही आकृत्या आपण याचा विचार करूया, त्यातील कोणत्या आकृत्या बसतायत. चला, आपण बऱ्यापैकी आकृत्या तुमच्या समोर माझ्या कल्पनेत कोणत्या बसतात आणि कोणत्या बसत नाहीत अशा जवळजवळ 4 आकृत्या तुमच्या समोर दिसत आहेत. आता मी कोणत्या घनाकृतीचा विचार करत असेल याबाबत तुम्हाला अंदाज करायचे होते. काय काय अंदाज तुम्ही केले त्यावर चर्चा करूयात आपण. सुरुवातीला सर असं वाटलं की घनाचा आपण अभ्यास करणार आहोत,
बर मात्र तुम्ही सगळ्या आकृत्या डिस्प्ले केल्यानंतर लक्षात आलं की आपण चितीचा अभ्यास करणार आहोत. अरे वा, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे याच्यामध्ये की चितीचा विचार करतो असं तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग मला हे सांगा तुम्ही की या दोन गटातील आकृत्यामध्ये तुम्हाला नक्की फरक काय दिसतोय? हा, होय, गटातील आकृत्या आहेत ना सर, त्या सगळ्या 3 डायमेन्शनल आहेत. बर. आणि नाही गटामध्ये काही प्लेन सुद्धा आहेत असं तुम्हाला म्हणायचंय, बरोबर? हा, हा, म्हणजे ठीक आहे. चौकोन आहे, परत तो सर्कल. हा, ठीक आहे. हा एक फरक तुम्हाला दिसला. अजून काय फरक दिसतोय का बघा बरं जरा, काळजीपूर्वक निरीक्षण करा. होय गटातल्या सगळ्या आकृत्यांचा आपण पृष्ठफळ काढू शकतो सर. बर. नाही गटातील आकृतीचे पृष्ठफळ मला काढता येईल, तशी काय अडचण नाही खरं. म्हणजे पृष्ठफळ काढणं हा काही त्याचा गुणविशेष नाही, लक्षात घ्या. पृष्ठफळ काढणं हा अनावश्यक गुणविशेष आहे, त्याच्यावर काय विचार करण्याची आपल्याला गरज नाही, कारण दोन्ही आकृत्यांचं पृष्ठफळ आपल्याला काढता येईल. हा, पृष्ठफळाबाबत तुम्ही जो विचार केलाय त्याबाबत तुमचा सर मी बोलू का? सगळे पृष्ठ सर एक समोरासमोरील बाजू समान आहेत. बर, ठीक आहे. समोरासमोरील बाजू म्हणायची पृष्ठफळ आणि नाही आणि नाही गटातील तसं नाही, म्हणजे होय गटातील आकृत्यांची घनाकृतींची पृष्ठ आणि नाही गटातील पृष्ठ जे आहे ती कशी आहेत? सर मी सांगू? हा, ठीक आहे, बोला शिंदे बोला. सर होय गटातील आकृत्यांचा विचार केला तर त्यांचं पृष्ठ आहे ते म्हणजे प्लेन आहे, पण हा. नाही गटातील आकृत्यांची काही आकृत्यांची पृष्ठ आहेत ती एका बिंदूमध्ये एकवटलेली आहेत. बर, ठीक आहे. खूप चांगला विचार केलाय पा शिंदे तुम्ही. म्हणजे एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की या ठिकाणची पृष्ठ जी ती सपाट पृष्ठ आहेत, बरोबर आहे. आणि इकडची मात्र तुम्ही थोडीशी वक्रही तुम्हाला दिसतात. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही बघितलं हे वक्राकार आहे, बरोबर आहे, हे वक्राकार आहे. हो सर. आणि पृष्ठांची संख्या जर बघितलं तर याच्यामध्ये एकच वक्र पृष्ठ आहे. इथं जर तुम्ही आयत बघितलं तर एकच पृष्ठ आहे. तसं इकडे घडलं का एकाच पृष्ठावर आकृती तयार झाली का? नाही. म्हणजे या आकृत्याला आपण काय म्हणतो, एकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत, त्याला काय म्हणतो आपण? बहुभुज आकृती. पृष्ठ जास्त आहेत म्हणून बहुपृष्ठाकृती. हे एक वैशिष्ट्य तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. पहिलं वैशिष्ट्य मी इथं नोंदवतोय, जस्ट अ मिनिट. हा, बहुपृष्ठाकृती हे एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं. मगाशी मला वाटतं सपाट पृष्ठ आहेत असा एक मुद्दा तुम्ही मांडला होता. पहा, सर्व पृष्ठ जे आहेत ती सपाट आहेत. आता पृष्ठाबाबतच अजून एक विचार करायला काय हरकत नाही. पृष्ठांचे आकार कसे दिसत आहेत पहा बरं. उभी पृष्ठ जे आहे त्याचे आकार आयताकृती आहेत सर. तुम्ही विचार येतो तर चौरस आकृती दिसली तुम्हाला. आता हा जर मी विचार केला तर इथं आयताकृती दिसतील, उभी पृष्ठ पहा दिसत आहेत. आणि म्हणून आयत किंवा चौरस यालाच आपण समांतरभुज चौकोन सुद्धा म्हणतो. आणि म्हणून उभी पृष्ठ कशी दिसतात तुम्हाला? समांतरभुज. ठीक आहे. आता तळाचं पृष्ठ आणि वरचं पृष्ठ याचं निरीक्षण करा. इथं हे घराकडे तुमच्या समोर हे तळाचं आहे आणि हे वरचं आहे. कसं दिसतंय बरोबर विचार करून? हे पृष्ठ वरचं आणि इथं खाली तळाला असणार आहे पहा, ते दिसणार नाही आपल्याला. त्याचा आकार तुम्ही अंदाज करू शकता. आता दाखवतो तुम्ही तुम्हाला कसा आकार असेल तो. सर ते पण रेक्टँगलच आहे. समांतरच असणार ना? हा, एक मिनिट. कोण बोललं रेक्टँगल? आता असा दे का? हो सर. हा, असा दे. तुम्ही रेक्टँगल म्हटलं इथं, ठीक आहे. आता इथं बरोबर रेक्टँगल आहे का? सर हेप्टेगॉन आहे. हा, म्हणजे इथं तळाचं पृष्ठ जे आहे खालचं जे दिसतंय तुम्हाला, हा ट्रायंगल आहे. आणि हे उभं करून ठेवलं तर इथं तळाचं वरचं जे आहे ते सुद्धा ट्रायंगलचे मला दाखवलं तुम्हाला ते. ओके. मग मला सांगा त्याच्यामध्ये काय सारखेपणा दिसतोय का? तळाचं पृष्ठ आणि वरचं पृष्ठ या सगळ्या आकृतीमध्ये सारखे आहेत सर. दोन्ही हे समान आहे. आहेत. दोन आहेत. आहे का बरोबर? बघा, शिंदे यांना जे उत्तर दिलं ते बरोबर आहे का? इथं तळाचं पृष्ठ आणि वरचं पृष्ठ सारखं आहे का? असा दे. हो सर ते प्रत्येक आकृतीला लागू होते का ते काळजीपूर्वक. आता हाच गुणधर्म उजव्या बाजूतील आकृतीला लागू होतोय का सांगा मला. आता उदाहरणार्थ ही आकृती मी विचारात घेतली, ही आकृती, तर या आकृतीला ते लागू होते का? पहा, मग याची पृष्ठ कशी आहेत पहा, तळाचं आणि वरचं. समान नाहीत. अगदी बरोबर. एका बाजूला टोक आले ना तिथं, त्यामुळे ते समान झालेले नाहीत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी याची उभी पृष्ठ बघूया आपण. याची उभी पृष्ठ तुम्ही सांगितले की समांतरभुज दिसत आहेत, आहे का नाही? हा, हे चौरस किंवा समांतरभुज चौकोन दिसतोय. तसं इथं घडतंय का बघा बरं उभी पृष्ठ?
तुम्ही जी वैशिष्ट्य सांगितली होती तीच वैशिष्ट्य पुन्हा एकदा मी काय करतोय, स्क्रीनवर सुव्यवस्थितपणे लिहिलेल्या स्वरूपात दाखवतोय. पहा, पहिलं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की बहुपृष्ठाकृती आहे, कारण प्रत्येक या ठिकाणी पृष्ठ जास्त आहेत, एकापेक्षा जास्त आहेत म्हणून बहुपृष्ठाकृती. इकडे मात्र तसं घडत नव्हतं, तर एकच पृष्ठ होतं, याला एकच पृष्ठ होतं. काही नव्हती बहुपृष्ठ, पण सगळ्यांना नव्हती. तळाचं आणि वरचं पृष्ठ एकरूप होतं. पहा, इथं वर चौरस आहे, खाली चौरस आहे, तिथं वरच्या बाजूला आयत आहे, खाली सुद्धा आयतच आहे, आणि त्यामुळे तळाचं आणि वरचं पृष्ठ हे एकरूप होतं. तिसरं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं, उभ्या पृष्ठांचा आकार समांतरभुज. आपण पाहिले ते सगळी. पहा, इथं दिसतंय तुम्हाला उभं पृष्ठ समांतरभुज, म्हणजे समोरासमोरील बाजू त्याच्या समांतर आहेत. आणि उभी पृष्ठ दोन्ही पायाच्या पृष्ठास लंब आहेत. पहा, तुम्हाला लक्षात येईल की तळाला ते लंब झाले आहेत. पहा, उभी पृष्ठ जे आहेत ते. अशी 4 वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिली. आणि याला तुम्ही काय म्हटलं होता, तर चिती, म्हणजे माझ्या मनातील संकल्पना तुम्ही ओळखली होती. चिती ही संकल्पना होती. आता या संकल्पनेची व्याख्या तुम्ही कशी कराल? हा, तळाचे व वरचे पृष्ठ एकरूप असलेल्या बहुपृष्ठाकृती आकृतीला चिती म्हणतात. अरे वा, खूप चांगला प्रयत्न केलाय. अजून याच्यामध्ये एखादा गुणधर्म ऍड करून व्याख्या बनवता येईल का? शिंदे, तुम्ही प्रयत्न करा. ज्या बहुपृष्ठाकृतीमध्ये ज्या आकृत्यांच्या उभ्या पृष्ठांचा आकार समांतरभुज असतो व वरचे व तळाचे पृष्ठ एकरूप असतात, अशा बहुभुजाकृतीस चिती म्हणतात. व्हेरी गुड. पहा, म्हणजे जवळजवळ 3 वैशिष्ट्य एकाच व्याख्येमध्ये तुम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ती व्याख्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. दिसते तुम्हाला व्याख्या इथं? कोण वाचेल? जरा मोठ्याला जरा वाचून दाखवा. असा दे. हो सर. हा, व्याख्या वाचा जरा मोठ्यानं. ज्या बहुपृष्ठाकृतीच्या तळाचे आणि वरचे पृष्ठ एकरूप असतात आणि उभी पृष्ठे समांतरभुज आकाराची असतात, त्यास चिती असे म्हणतात. व्हेरी गुड. चला, आता ही सगळी वैशिष्ट्य या प्रत्येक आकृतीला लागू होतात. होय गटातील आकृतीला याला मात्र सगळी वैशिष्ट्य लागू होत नाही. एखादं होईल पण सगळी वैशिष्ट्य लागू होत नाहीत. हा, विद्यार्थी मित्र, आपण चिती हा संबोध माझ्या मनातील जो आहे तो तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण काही नवीन उदाहरणं घेऊयात आणि नवीन विद्यार्थ्यांना उत्तर आता द्यायचे की यातील ही उदाहरणाचं वर्गीकरण आपल्याला होय आणि नाही गटामध्ये करायचे. पहिलं उदाहरण जे आहे ते तुम्ही कोणत्या गटात टाकणार? सर्व जे बोला. ठीक आहे. होय गटामध्ये जर तुम्ही टाकणार असाल तर ते का टाकणार मला सांगा. यातील कोणते गुणविशेष त्याला लागू होत आहेत? गुणविशेष मी मुद्दाम तुमच्या समोर ठेवलेले आहेत चितीचे. हा, सांगा ना, मला स्पष्ट करून सांगा, सगळ्याला कळेल म्हणजे विद्यार्थ्यांना. तर याची पृष्ठ अनेक आहेत. बर. परत त्याच्या आणि खालचे पृष्ठ आहे ते एकरूप आहे. उभ्या पृष्ठांचं आहे भुज आहे आणि उभे पृष्ठे दोन्ही पायांच्या पृष्ठात लंब आहेत, म्हणजे तिथे 90 अंशाचा कोन तयार होतोय. अरे वा, व्हेरी गुड. आता दुसरं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. हे दुसरं उदाहरण ज्याला आपण वृत्तचिती म्हणतो किंवा दंडगोल म्हणतो, हे दंडगोल उदाहरण तुम्ही कोणत्या गटामध्ये टाकणार? राजमाने. हॅलो, आवाज येतो? तर होय गटामध्ये. होय गटामध्ये. का बरं होय गटामध्ये तुम्ही टाकणार? कारण त्याचं वरचं पृष्ठ आणि खालचं पृष्ठ समान आहे. बरं, ठीक आहे. तो गुणधर्म तिथे लागू होतोय. बरोबर आहे अगदी. दुसरा गुणधर्म बहुपृष्ठाकृती आहे का? नाही सर. का बरं बहुपृष्ठाकृती नाही? एकच पृष्ठ आहे का त्याला? 2 आहेत सर. 2 कसे आहेत? नीट पहा बरं, किती पृष्ठ आहेत त्याला? 3 आहेत सर. एक वक्र, 3 पृष्ठ आहेत. वरचा एक आहे, खालचा एक आहे, उभा एक आहे, म्हणजे 3 पृष्ठ आहेत, म्हणजे बहुपृष्ठाकृती आहे. तळाचं आणि वरचं पृष्ठ एकरूप आहेत, म्हणजे 2 गुणधर्म त्याच्या बरोबर आहेत. आता तिसरा गुणधर्म लागू होतोय का बरोबर? नाही सर, उभ्या पृष्ठांचा आकार समांतरभुज नाही. शिंदे 2 मिनिटं थांबा. राजमाने बोलू देत. राजमाने बोला. पवार आहे, शिंदे नाही. एक मिनिट पवार. हा, राजमाने बोला पुन्हा एकदा. नाही सर. हा, मग तुम्ही कसं म्हणता होय गटामध्ये टाकणार? तिसरा गुणधर्म इथे लागू होत नाही, गुणविशेष लागू होत नाही.
उभ्या पृष्ठांचा आकार समांतरभुज नाही, तो वक्र आहे ना, समांतरभुज कुठे आहे तिथं? हॅलो, हो सर. हा ठीक आहे, हो, म्हणजे हो, हा सर. नाही गटामध्ये आपल्याला टाकावं लागेल. ठीक आहे. आता तिसरं उदाहरण जे आहे ते तुम्हाला माहिती आहे, इथं शंकू आकाराचं दिसतंय पहा. शंकू आकाराचं उदाहरण तुम्ही कोणत्या गटामध्ये टाकणार? नाही गटात सर. हा बोला, नाही गटात तुम्ही का टाकणार? बोला. कारण त्याचं याचे वरचं आणि तळाचे एक मिनिट, पृष्ठ मुक्तेश्वरी एक पाटील बोलतात रूप आहे. पहिल्यांदा. हा बोला पाटील. कारण त्याचे तळाचे व वरचे पृष्ठ एकरूप नाहीत सर, आणि उभ्या पृष्ठांचा आकार समांतरभुज पण नाही सर. व्हेरी गुड. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही निरीक्षण केलेलं आहे की यामध्ये उभी पृष्ठ समांतरभुज आकाराची नाहीत, तळाचं पृष्ठ आणि वरचं पृष्ठ सुद्धा एकसारखा आकार नाही त्याचा, आणि त्यामुळे ही चिती होऊ शकत नाही, आणि म्हणून नाही गटामध्ये टाकणार. व्हेरी गुड. आता चौथी आकृती जी आहे ती तुम्ही कोणत्या गटात टाकणार? दुसरा विद्यार्थी बोला कोणतरी. जे विद्यार्थी बोलत नाहीत त्यांना बोलायचे. होय गटात गटात टाकणार. टाकणार सर. होय गटात. दुलंगे मॅडम बोला. ठीक आहे, दुलंगे मॅडम. हा सर. कारण चौथी आकृती ही हा चौथी आकृती ही बहुपृष्ठाकृती आहे. तळाचे व वरचे पृष्ठ हे एकरूप दिसतात आपल्याला, आणि उभ्या पृष्ठांचा आकार जो आहे तो समांतरभुज आहे, आणि उभे पृष्ठ दोन्ही पायाच्या पृष्ठास लंब पण आहेत सर. म्हणजे Very तिथे good. 90 अंशाचा कोन पण तयार होतो, म्हणून ती आकृती आपण होय गटात टाकणार. छान. म्हणजे तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे निरीक्षण केलेलं आहे, आणि सगळे गुणविशेष कसे लागू होतात ते तुम्ही पटवून दिलेले आहे. नाही गटात तुम्ही टाकणार का? टाकणार मला सांगा. कारण ती बहुपृष्ठाकृती नाहीये सर, एकच पृष्ठ आहे त्याला. अगदी बरोबर आहे, एकच पृष्ठ आहे. कारण आपला निकष काय होता याच्यामध्ये? बहुपृष्ठाकृती असायला पाहिजे. चारही निकष पूर्ण करणाऱ्या आकृतीलाच आपण चिती म्हणणार आहोत. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे की चिती कशाला म्हणायचं आणि चिती नसणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत. आता मी काही नवीन उदाहरण तुम्हाला देतोय, किंवा तुम्ही काही नवीन उदाहरण मला सांगू शकाल? आपल्या घरामधील काही वस्तू आहेत की ज्या वस्तू चिती आकाराच्या आहेत, सांगू शकाल काय? कपाट. अरे वा, कपाट. बरोबर आहे. का बरं कपाट चिती आकाराचं आहे? बोला. सर ते चारही गुण वैशिष्ट्य त्याला लागू पडते. हा, मगाशी सांगितलेलं आपण वैशिष्ट्य पुन्हा एकदा सांगा मला. गुणवैशिष्ट्य कोणते? चार. सर वरचं आणि तळाचं पृष्ठभाग एकरूप आहेत. बरोबर आहे. वरचा आणि तळाचा एकरूप असतो पृष्ठ. त्यानंतर उभी पृष्ठ आणि बहुपृष्ठाकृती आहे ते. बरोबर आहे. बहुपृष्ठाकृती, कारण एकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत त्या कपाटाला. आणि त्याचे सर्व बाजू हे समांतरभुज आहेत. उभी पृष्ठ जी आहेत ती समांतरभुज आहेत. ठीक आहे. आणि अजून एक मी शेवटी सांगितलं होतं पहा, तळाच्या पृष्ठाला उभी पृष्ठ कशी असतात? लंब स्वरूप. लंब. ही आकृती चिती आहे का? नाही सर. का बरं नाही? उभ्या पृष्ठांचा आकार समांतरभुज नाही सर. व्हेरी गुड. खूप चांगलं निरीक्षण आहे तुमचं. पहा, पाटील बोलतायत ना? हो सर. हा, खूप नेमकं निरीक्षण तुम्ही केलंय. आता हा खेळ तर तुम्ही सारखा खेळत असाल, सापशिडीचा खेळ वगैरे खेळला आहे तुम्ही. याच्यामधला जो डायस आहे याचं तुम्हाला माहित आहे की हा चिती आकारामध्ये बसेल का? हो सर. हॅलो सर. हा बोला बोला बोला. असा ते बोला. सर हे कम्प्युटरच्या सीपीयू ला आपण चिती म्हणू शकतो का? हो, अगदी बरोबर आहे. का बरं म्हणू शकू? सांगा तुम्हीच काय. सर कारण की वरचं आणि खालचं सरफेस सेम आहे ना, आणि ते परपेंडिक्युलर सुद्धा होतो, आणि त्याला पॅरलल हे पण आहे ना. म्हणजे उभी पृष्ठ जी आहे ती व्हर्टिकल पेसेस आर पॅरलोग्राम. बरोबर आहे. तळाचं आणि वरचं टॉप अँड बॉटम सरफेस आर इक्वल. बरोबर. हा सर. हा बरोबर आहे. म्हणजे ती सुद्धा चिती होऊ शकेल. आपल्या घरामध्ये मॅच बॉक्स आपल्याला माहिती आहे सगळ्याला, काडी पेटी म्हणतो आपण त्याला. याचा आकार सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. हा सुद्धा चिती आकाराचा आहे. तसं आपल्या घरामध्ये अशी कितीतरी वस्तू आहेत की ज्या चिती आकाराच्या आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्र, पुन्हा आपण पहिल्या पायरीकडे जाऊया की ज्या ठिकाणी आपण काय केलं होतं. तुमच्या समोर काही आकृत्या मी ठेवल्या होत्या पहा. आठवत असेल तुम्हाला? आठवत आहेत? त्या आकृत्या ठेवल्या होत्या मी. आता यामध्ये तुम्ही कसा विचार केला ते आपण थोडंसं शोधूया.
ज्यावेळेस मी पहिलं उदाहरण नाही गटामध्ये टाकलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय विचार आला? तुमची कृती पत्रिका पुन्हा एकदा बघा. पहिल्यांदा वाटलं सर तुम्ही चौरसाविषयी सांगता जरा येत नाहीये तर. हा अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आयत सोडून इतर प्लेन आकृत्याबद्दल माझा विचार डोक्यामध्ये चालू आहे. आणि मी नंतर तुम्हाला ही दुसरी आकृती टाकली पहा, त्यावेळेस तुमच्या विचारामध्ये काय बदल झाला का? बोला. सर 3D आणि 2D असं सेपरेशन केलं का? हा म्हणजे तुम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित मी 3 डायमेन्शनल आकृतीचा विचार करतोय, त्रिमित आकृत्यांचा विचार करतोय आणि द्विमित आकृत्या मी घेत नाही. तर तू त्रिमित आकृत्याचा विचार करत असताना मी चौथी आकृती तुमच्या समोर ठेवली. कदाचित तिसऱ्या आकृतीच्या वेळेस तुमचा विचार बदलला नसेल. जस्ट मिनिट. माझ्या मनामध्ये त्रिमित आकृती आहेत हे तुमचं कदाचित तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा दृढ झालं असेल, पण चौथ्या आकृतीच्या वेळेस टाकली त्यावेळेस तुमचा विचार काय बदलला का? राजमाने आवाज येतोय माझा? हो सर येत आहे. हा चौथ्या आकृती ज्यावेळेस मी ठेवली त्यावेळेस माझ्या मनातील कल्पनेमध्ये तुमचा काय बदल दिसला का? तीच कल्पना राहिली. 3Dच आकृती आहेत. ते सर गुणवैशिष्ट्याप्रमाणे थोडस सेपरेशन केल्यासारखं म्हणजे वाटलं. थर्ड आकृतीमध्ये हा बहुभुजाकृती दिसलं पण बॉलला तसं नाहीये. मग त्या वैशिष्ट्यांचं म्हणजे एक एक मी असा अभ्यास करू लागलो. म्हणजे तिथं थोडासा गोंधळ तुमचा उडला असेल. म्हणजे त्रिमित आकृती आहेत परंतु इकडे त्रिमित आली म्हणजे याचा अर्थ सरांच्या डोक्यामध्ये त्रिमित आकृती नाही हा विचार थोडासा बाजूला पडला असेल. त्रिमित असेल परंतु एक वेगळ्या प्रकारची असेल. बरोबर? हो सर. ठीक आहे. मग माझ्या मनातील कल्पना जी आहे ती तुम्ही केव्हा ओळखली? कोणत्या आकृती सादर केल्या होत्या? जवळजवळ 8 आकृत्या मी सादर केल्या होत्या. कोणत्या आकृत्या सादर? ही आकृती तुम्हाला दिसते त्रिमितच दिसते पण ती मी नाही गटामध्ये टाकल्या होत्या अशा 2 खालच्या. मग त्यावेळेस काय तुमचा गोंधळ झाला का मनामध्ये? सर ज्यावेळी तुम्ही आकृती नंबर 5 हे नाही गटात टाकलं ना तेव्हा लक्षात आलं. कसं लक्षात आलं बरं तुमच्या? म्हणजे तुम्ही काय विचार केला त्यावेळेस? म्हणजे सर सुरुवातीपासून विचार तर चेंज होतच होते पण ज्यावेळी तुम्ही ही आकृती नाही गटामध्ये टाकली तेव्हा लक्षात आलं की हा म्हणजे इथं आपण चितीचा फक्त अभ्यास करतोय कारण हे उदाहरण तर सूचीचं आहे. हा अगदी बरोबर. म्हणजे एका बाजूला टोक असणारं घनाकृती दिसते इकडे मात्र दोन्ही पृष्ठावरची आणि खालची सारखी दिसत आहेत. बरोबर? हो सर. हा ठीक आहे. म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विचार केला. तुम्ही आवश्यक गुणवैशिष्ट्य जी आहे ती कशी शोधली बरं? जवळजवळ 4 ते 5 वैशिष्ट्य तुम्ही काढली पहा. सपाट पृष्ठ आहेत, बहुपृष्ठाकृती आहे, उभी पृष्ठ कशी आहेत ह्याबद्दलची तुम्ही चर्चा केली पहा. तळाचं आणि वरचं पृष्ठ कसं आहे असे अनेक वैशिष्ट्य तुम्ही काढली. पण ही वैशिष्ट्य कशी शोधली बरं? कशाच्या आधारे शोधली? उदाहरणाचं पहिल्यांदा निरीक्षण केलं. सर्व उदाहरणांचं निरीक्षण केलं. होय गटामध्ये उदाहरणं जी आहेत त्याचा तुम्ही ते वैशिष्ट्य शोधण्याचा प्रयत्न केला जी नाही मध्ये लागू होत नव्हती बरीचशी वैशिष्ट्य. ओके. आता मला सांगा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही काय काय केलं तेवढं फक्त सांगा. इथून सुरुवात केली तर आपण प्रतिपत्रिकेपासून सुरुवात केली. तुम्ही काय काय केलं? क्रम तुमचा काय होता विचार करण्याचा? सर 3D डायग्राम आहेत हे समजल्यानंतर जी काही होय गटामध्ये तुम्ही उदाहरणं सांगत गेला ना त्यांचे जे कॉमन वैशिष्ट्य आहेत ते आम्ही कलेक्ट करत गेलो आणि त्यातून गेस करायला लागलो. कॉमन वैशिष्ट्य तुम्ही काढून घेतल्यानंतर लगेच त्याच्या पुढे एक स्टेप तुम्ही केली ना. चिती संबोध ओळखला पण त्याची काय केली परत वैशिष्ट्याच्या आधारे व्याख्या तयार केली. व्याख्या तयार केली. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही व्याख्या तयार केल्यानंतर मी आणखी तुम्हाला ती खरंच कन्सेप्ट कळली का? चिती हा संबोध समजलाय का? याच्यासाठी मी नवीन काय केलं? आणखी नवीन उदाहरणं आम्हाला विचारली सर आणि दाखवली. अगदी बरोबर आहे. म्हणजे नवीन उदाहरणं घेतलेली त्याच्या सहाय्याने मी काय केलं हे आवश्यक गुणविशेष पडताळण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्र हो अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचंय की दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक संबोध असतात. हे संबोध आपल्याला नीट समजून घ्यायचे. समजून घेत असताना त्या संबोधाची काय उदाहरणं आहेत का? त्या उदाहरणाचं काय वर्गीकरण आपल्याला करता येईल का? होय गटामध्ये नाही गटामध्ये वर्गीकरण केल्यानंतर त्याची काय वैशिष्ट्य आहेत का? गुणवैशिष्ट्य म्हणूया आपण, गुणविशेष म्हणूया आपण. हे गुणविशेष आपण शोधण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्या आधारे त्याची व्याख्या बनवायची असते. एकदा व्याख्या बनवली की आपल्याला ते गुणविशेष पुन्हा नवीन आकृत्याला व्हेरीफाय करता येतात, पडताळून पाहता येतात आणि ते जर गुणविशेष सगळे लागू झाले तर आपण तो संबोध त्याला लागू होतोय असं म्हणता येतं. एखादं जरी गुणविशेष नसलं, आता इथं आपण बघितलं होतं
या ठिकाणी ही घनाकृती होतेच, परंतु याच्यामध्ये काय झालं होतं की उभी पृष्ठ जे आहे ते समांतरभुज नव्हती. इथंही तसंच होतं पहा. तळाचं पृष्ठ जे आहे ते त्यांचं होतच इथं बहुपृष्ठाकृती होती, परंतु उभी पृष्ठ जी आहे ती त्रिकोणाकृती होती, जी समांतरभुज असायला पाहिजे होती. म्हणजे असा विचार आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की वेगळेपणा काय आहे त्याच्यामध्ये, गुणविशेष काय आहे त्याच्यामध्ये, आणि हे जर आपल्याला व्यवस्थित कळालं तर आपण नेमक्या पद्धतीने तो संबोध आपल्याला कळतो. तुम्ही याच्या अगोदर सुद्धा अनेक संबोध बघितले होते, चौरस असेल, आयत असेल, वर्तुळ असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हाच विचार करायचा आहे की त्यातील महत्वाचा निकष काय आहे, की ज्या निकषाच्या आधारे ही आकृतीला आपण अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे किंवा त्या आकृतीचं ते वैशिष्ट्य आहेत. तर तसं तुम्ही शोधलं तर नक्की तुमचे संबोध चांगले तयार होतील आणि तुम्हाला तो विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल. पुढच्या तासाला असे अनेक वेगळ्या प्रकारचे काही संबोध आपण शिकणार आहोत. आज मात्र तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे, चांगल्या प्रकारे खेळ खेळलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. धन्यवाद.